विनंती आहे विनाविलंब आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। खूप दिवसानंतर कर्जतमध्ये कबड्डी होते, क्रीडा रसिकांना सहकार्य करायचं आहे। हे सर्व खेळाडूंसाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात आहे, त्यामुळे आमच्या आयोजकांना या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे नाराज करू नका आणि कर्जतमध्ये मात्र कबड्डी सगळीकडे आली पाहिजे। चला, सोंडाई माता खैराट आणि सूर्योदय पोसरी दोन्ही संघाने थर्ड अँड फायनल कॉल दिलाय, आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। आयोजकांना सूचना आहे की सामना संपल्यानंतर आमचे पंच या ठिकाणी ऑफिशियल उभे आहेत, त्यांच्यासाठी खुर्च्यांची आपण त्यांना व्यवस्था करावी। आयोजक आमचे ऑफिशियल मॅच संपल्यानंतर त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करा, पंचांना खुर्च्या द्या बसायला। मी आमचे दोन्ही ऑफिशियल यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे सर। या ठिकाणी किरवली गावातील ज्येष्ठ नागरिक नामवंत नागरिक यांना मी विनंती करणार आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। प्रभाकर वामन बडेकर, मी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। शरद नथू बडेकर, सन्माननीय शरद नथू बडेकर, विनंती करतोय, ज्येष्ठ नागरिक आहेत, विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। वासुदेव धोंडू बडेकर, आपण या गावातील ज्येष्ठ नागरिक आहात, विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या किरवली गावाला कबड्डीचा वारसा आहे, अनेक दिग्गज खेळाडू याच मैदानावर घडलेत आणि याच मैदानानं खऱ्या अर्थानं अनेकांना कबड्डीची ओळख करून दिली आणि त्याच मैदानावर खऱ्या अर्थानं आज कबड्डीला प्रारंभ होतोय। सन्माननीय केशव गोपाळ बडेकर, विनंती आपणास की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय। न्यू बजरंग किरवली संघ, थर्ड अँड फायनल कॉल सोंडाई माता खैराट आणि सूर्योदय पोसरी। तुम्हाला अगोदरच मी लास्ट पुकार दिलेला आहे, तरी आपण मैदानावर येत नाही। चला, शेवटची 2 मिनिटं तुमच्यासाठी लावली जाणार आहेत। शेवटची 2 मिनिटे दोन्ही संघांसाठी, सोंडाई माता खैराट आणि सूर्योदय पोसरी। पोसरी संघ जर आपण उपस्थित झाला नाही तर आपला संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल, कृपया सहकार्य करायचं आहे। सन्माननीय या गावचे पोलीस पाटील विवेकजी बडेकर, विनंती करतो की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण यायचं आहे। विवेकजी बडेकर, इकडे संपर्क साधायचा आहे। या गावचे एक खरोखर ख्यातनाम आणि नामवंत असे पोलीस पाटील, युवा पोलीस पाटील, चांगलं काम त्यांचं पाहायला मिळतं, ते आमचे मित्र सन्माननीय विवेकजी बडेकर। आता मात्र सुरेख टॅकल करण्याचा हा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला आणि खरोखर सुरेख पकड पाहायला मिळाली वदप संघाकडनं। जर्सी क्रमांक 10चा हा वामडेर संघाचा खेळाडू बाहेर जातोय आणि प्रत्युत्तरादाखल जर्सी क्रमांक 11चा खेळाडू वदपकडनं मैदानामध्ये या ठिकाणी बघूया 2-1 असं या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय। सुरेख पकड करण्याचा प्रयत्न, आता मात्र या ठिकाणी खेळाडूला टॅकल झालाय, खेळाडू बाद होतोय। या क्रीडा नगरीमध्ये किरवली गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विनंती आहे, सगळ्यांची नामोल्लेख मी या ठिकाणी करणार नाही, सर्वांना विनंती आहे की आपल्याच या क्रीडा नगरीमध्ये आपल्याच गावामध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे। आम्ही सन्मान करतो आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा। विनंती आहे की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। दोन्हीही संघांकडनं या ठिकाणी सुरेख खेळ पाहायला मिळतोय, क्रीडा रसिकांना आनंद देणारा हा खेळ पाहायला मिळतोय। सुरेख चढाया होतात, तितके सुरेख टॅकल देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। जय भवानी वाउंडर संघाचा हा खेळाडू, मजबूत बांध्याचा हा खेळाडू चढाई करतोय। जर्सी क्रमांक 13
आता बघूया या खेळाडूला पकड करण्याचा प्रयत्न पुश केला जातोय मैदानाच्या बाहेर आणि पंच देखील इशारा करतायत आउट ऑफ कोर खेळाडू जातोय आणि खेळाडू बाद होतोय गुण मिळतोय तो वदप संघाला. खूप दिवसानंतर कर्जत तालुक्यामध्ये कबड्डीचा सूर मात्र या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळतोय. कबड्डीचा दम कबड्डीचा या ठिकाणी सूर पाहायला मिळतोय तो न्यू बजरंग किरवली या संघाकडनं. सोंडाई मता खैराट आणि सूर्योदय पोसरी संघ आपल्यासाठी 2 मिनिटाचा अवधी या ठिकाणी दिलेला असताना देखील आपला संघ उपस्थित झालेला नाहीये. जर संघ दोन्ही इथे आले नाहीत तर आयोजकांची अशी सूचना आहे की दोन्ही संघ बाद केले जातील. दोन्ही संघ या स्पर्धेतून बाद केले जातील. क्रीडा रसिकांनो ही स्पर्धा आपली आहे. कर्जतच्या कबड्डी शौकीनांना आणि कर्जतच्या खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवली यांच्याकडनं पाहायला मिळतोय. या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वरचा सामना मध्यंतरासाठी थांबतोय. या ठिकाणी मध्यंतरासाठी सामना थांबतोय. वामडळ संघ मिळवलेले गुण 13 आणि वदप कुशिवली संघ मिळवलेले गुण 13 आणि वामडळ संघ मिळवलेले गुण आहेत 6. मी गुणलेखकाला विनंती करतोय की मध्यंतराचे गुण व्यवस्थित लिहून द्यायचे आहेत. सर्व संघांसाठी सूचना आहे तुम्हाला थोड्यान फायनल कॉल दिल्यानंतर जर आपण उपस्थित झाला नाहीत तर आयोजकांची अशी सूचना आहे की तो संघ बाद केला जाईल. त्यानंतर कुणीही या ठिकाणी दात बागण्यासाठी यायचं नाही. सावरगाव ठाकूरवाडी आणि जे हनुमान एकसळ या दोन्ही संघांचे प्रतिनिधींना सूचना आहे की आपण अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. जर संघ उपस्थित झाला नाही तर मात्र या स्पर्धेतून आपल्याला बाद केलं जाईल. सावरगाव ठाकूरवाडी आणि जे हनुमान एकसळ संघ या ठिकाणी सूर्योदय पोसरी हा संघ उपस्थित झालाय. जोरदार टाळ्या वाजूया आपण या संघासाठी. पोसरी संघ उपस्थित आहे. सूर्योदय पोसरी संघासाठी जोरदार टाळ्या. प्रतिस्पर्धी संघ सोंडाई माता खैराट संघ आपण नाही आहेत का? खैराट संघ जर उपस्थित होऊ शकत नसेल तर त्यांनी लगेच कळवायचंय प्रतिनिधी इकडे. जो संघ उपस्थित झाला नाही तर आम्ही समोरच्या संघाला जो मैदानावर आहे त्याला पुढे वाटचाल देणार आहे. लवकर यायचं आहे. मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सुरू होणार सामना जे हनुमान दामखिंड वर्सेस मोरिया वेणगाव. दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. जे हनुमान दामखिंड वर्सेस मोरिया वेणगाव दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. सोंडाई माता खैराट संघ आपण उपस्थित नसाल तर मात्र प्रतिस्पर्धी संघ मैदानावर उपस्थित झालाय. सूर्योदय पोसरी त्या संघाला आम्ही वाटचाल देणार आहोत. लवकर यायचे अन्यथा समोरच्या संघाला वाटचाल दिली जाईल. पंचांनी या ठिकाणी 2 मिनिटं लावली होती. तुम्ही जर उपस्थित नसाल तर संघ मात्र बाद होईल. नेरळचे सन्माननीय भगवानजी चंचे एक नामवंत जुने खेळाडू यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं अनेक वर्ष जे दिग्गज खेळाडू कबड्डीच्या मैदानावर ज्याने मैदानं गाजवलीत असे खेळाडू या ठिकाणी आमचे जुने खेळाडू उपस्थित होत आहेत. विनंती आहे आम्ही सन्मानपूर्वक तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतोय.
खैराट संघ वारंवार सूचना देऊन तुम्ही येत नाही का? चला लवकर. खरोखरच प्रजासत्ताक दिनाच्या या पूर्वसंध्येला न्यू बजरंग क्रीडा मंडळ किरवलीच्या वतीने अतिशय उत्कृष्ट असं कबड्डी सामन्यांचं आयोजन आणि त्याला भरभरून मिळणारा क्रीडा रसिकांचा प्रतिसाद आणि खेळाडूंचा प्रतिसाद. खरोखरच आपल्याला या कर्जत तालुक्यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच हा प्रारंभ होतोय. अक्षरशः असं चित्र निर्माण झालं होतं की पुन्हा कबड्डी आपल्या कर्जत तालुक्यामध्ये होणार की नाही, परंतु त्याची सुरुवात मात्र न्यू बजरंग क्रीडा मंडळाने केलेली आहे. एक आदर्श कर्जत तालुक्यामध्ये घालून दिलेला आहे की ही कबड्डी जर जिवंत ठेवायची असेल तर कुठेतरी या क्रीडा स्पर्धांचं आयोजन होणं गरजेचं आहे. आणि त्याच हेतूने आजच्या या उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे सामने उत्कृष्टरित्या या ठिकाणी खेळवले जात आहेत. आणि या स्पर्धेसाठी उपस्थित सर्वच क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये गावातील श्रेष्ठ प्रतिष्ठित ग्रामस्थ यांची उपस्थिती आहे, परंतु त्यांना विनंती करण्यात येते, आयोजकांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या प्रत्येकाचा नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही, परंतु आपल्या उपस्थितीने खरोखरच या सर्व स्पर्धेसाठी आपली उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. आपल्या मार्गदर्शनाखालीच आपण हे सामने आयोजित केलेले आहेत. कृपया आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हावं अशी आयोजकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. धन्यवाद सर. आणि स्टेजच्या बाजूला रस्त्यावरती जे काही बाईक लागलेले आहेत त्यांनी कृपया आपण सुरक्षित ठिकाणी जर पार्किंग केली तर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. मैदान क्रमांक 1 वर होणारा पुढील सामना भैरवनाथ वांजळे वर्सेस जय हनुमान टाकवे.
दोन्ही संघासाठी पहिला पुकार. भैरवनाथ वांजळे वर्सेस जय हनुमान टाकवे. दोन्ही संघांना विनंती आहे, तुमच्यासाठी पहिला पुकार आहे. आपण त्वरित तयार होऊन या ठिकाणी थर्ड कॉलला मैदानावर आलं पाहिजे. भैरवनाथ वांजळे वर्सेस जय हनुमान टाकवे. पोश्री संघ कल्पेश, एक खेळाडू इकडे पाठवायचा जरा तुमचा. एक खेळाडू इकडे पाठव ना. मैदान क्रमांक 2 वर सुरू होत असलेला सामना सोंडाई माता खैराट वर्सेस सूर्योदय पोसरी अ या दोन संघांमधली ही लढत पाहायला मिळते. पहिल्याच चढाईमध्ये एक सुरेख प्रयत्न आणि गुण टिपलाय तो पोसरी संघाचा हा खेळाडू. भैरवनाथ वांजळे वर्सेस जय हनुमान टाकवे दुसरा पुकार. मैदान क्रमांक 1 साठी होणारा पुढील सामना भैरवनाथ वांजळे वर्सेस जय हनुमान टाकवे दुसरा पुकार. दोन्ही संघांना विनंती आहे, तिसरा पुकार दिल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जे संघ उशीर करतील त्या संघांना मात्र या स्पर्धेतून मात्र आता बाद व्हावं लागेल. कबड्डी स्पर्धा असो किंवा क्रिकेटच्या टुर्नामेंट्स असो किंवा राजकीय व्यासपीठ असो, शैक्षणिक व्यासपीठ असो, आध्यात्मिक व्यासपीठ असो, त्या ठिकाणी समीर सोमने दिसत नाही असं कधीच होत नाही. खरोखरच त्यांचं समालोचन ऐकण्यासाठी सगळेच जण आतुर झालेले असतात आणि आमच्या विनंतीला मान देऊन ते देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. न्यू बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच जगन्नाथाच्या रथाला गतिमान करण्यासाठी अनेक हातांची आवश्यकता असते आणि त्याचबरोबर या कर्जत खालापूर स्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी ज्यांनी यथाशक्ती आम्हाला योगदान दिलेलं आहे त्यांचा नामोल्लेख करणं खरोखरच क्रमप्राप्त ठरतं. आणि अशा